स्मॅक भवन व ESI रुग्णालयास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट. अध्यक्ष राजू पाटील यांनी औद्योगिक वसाहतीतील समस्यांचा पाढा वाचला. पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतीतील शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, स्मॅक भवन आणि ESI रुग्णालयास राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान स्मॅक अध्यक्ष राजू पाटील यांनी औद्योगिक वसाहतीतील आरोग्य, पर्यावरण व वैद्यकीय सुविधांबाबतच्या समस्यांचा पाढा मंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच वाचला. अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की शिरोली ग्रामपंचायतीकडून MIDC परिसरात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. त्यामुळे कामगार उद्योजकांना आरोग्यविषयक गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच ESI रुग्णालयात गेल्या 5 वर्षापासून लोकल कमिटीच्या सभा झालेल्या नाहीत. रेफरल लेटर प्रक्रियेत गुंतागुंत आहे. औषधांचा आणि शुगर तपासणी स्ट्रीपचा पुरवठा अनियमित आहे. तर दंत उपचारासाठी 1.5 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते. अशा समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व मागण्यांवर लवकरच सकारात्मक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्मॅक अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते मंत्री आंबेडकर, खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मान करण्यात आला. यावेळी स्मॅक खजानीस बदाम पाटील, ITI अध्यक्ष प्रशांत शेळके, सुवर्ण महोत्सव समिती अध्यक्ष सुरेंद्र जैन, संचालक रणजित जाधव, जयदीप चौगले, सुमंत पाटील तसेच अजिंक्य तळेकर, भीमराव खाडे, उद्योजक संजय भगत, अमोल कामत, दिग्विजय पोद्दार, राहुल करणे आणि महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.